सत्ता, भ्रष्टाचार आणि सत्याच्या शोधाची रोमांचक कहाणी. क्राईम बीट्स ही सिरीज एका धाडशी पत्रकाराच्या प्रवासाची कथा सांगते, जो एका भयान घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा निर्धार करतो. पण ही लढाई सोपी नाही. प्रभावशाली नेते, खून, कटकारस्थान आणि विश्वासघातांनी भरलेल्या या प्रवासात सत्य आणि न्यायासाठीचा संघर्ष उघड होतो. एका सामान्य माणसाने सुरू केलेली ही लढाई संपूर्ण देशाचं भविष्य बदलू शकते का? श्वास रोखून धरणारी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवील. तर मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत नुकतीच रिलीज झालेली वेब सिरीज क्राईम बीट्स. सिरीजच्या सुरुवातीला आपण बिनी नावाच्या व्यक्तीला पाहतो, जो इंदिरापुरममध्ये राहतो आणि व्यवसायाने एक मोठा गँगस्टर आहे. याच कारणामुळं आज पोलीस त्याला अटक करण्यासाठी आलेले असतात. पण आपण पाहतो की इंदिरापुरममधील लोक बिनीवर खूप प्रेम करतात आणि त्याला वाचवण्यासाठी पोलिसांविरुद्ध नारे लावत असतात. कारण बिनीने इंदिरापुरमच्या लोकांसाठी खूप काही केलं असतं. तेवढ्यात बिनी लोकांच्या मध्ये येतो आणि अचानक कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडतो. त्यामुळे तिथेच त्याचा मृत्यू होतो. इथून कथा काही वर्ष मागे पास्टमध्ये शिफ्ट होते. आता आपण अर्चना आणि शिव नावाच्या 2 किडनॅपर्सला पाहतो, जे बिनीच्या सांगण्यावरून लोकांचं अपहरण करत असतात. त्याचवेळी बिनी भारत सोडून पळून जाणार आहे अशी चर्चा सर्वत्र पसरलेली असते. दुसरीकडे आपण रावत नावाच्या एका राजकारण्याला पाहतो, जो बिनीच्या बेकायदेशीर धंद्यामध्ये त्याला मदत करत असतो. पण रावतला नेहमी भीती असते की पोलिसांना जर बिनीच्या गुन्हेगारी कामांबद्दल काही माहिती मिळाली तर तो देखील अडचणीत येईल. तेव्हाच रावतच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो, ज्यामध्ये निशा नावाची मुलगी किडनॅप झालेली दिसते. ती आपल्या नवऱ्याला सांगत असते, कृपया किडनॅपर्सना पैसे द्या आणि मला वाचवा. रावतला लगेच समजतं की हे अपहरण कुणी केलं असेल. तेव्हा तो ठरवतो की बिनीला हटवणे गरजेचं आहे, कारण भविष्यात बिनी त्याला अडचणीत आणू शकतो. शिवाय रावतला मोठा मंत्री व्हायचं असतं. त्यामुळे तो आपल्या माणसांना आदेश देतो की बिनीला शोधा आणि संपवा. तितक्यात आपण बिनीला पाहतो, जो अफगाणिस्तानमधील एका शहरात पोलिसांपासून लपून बसलेला असतो. दुसरीकडे अर्चना आणि शिव एका सुनसान रस्त्यावर येतात आणि तिथून निशाला घरी जाण्यास सांगतात. म्हणजे निशाचं अपहरण याच दोघांनी केलं होतं. घाबरलेली निशा पटकन एका टॅक्सीत बसते आणि घरी जाण्यास निघते. यानंतर पोलिसांना बिनीच्या लोकेशनची माहिती मिळते, पण ते पोहोचण्याआधीच बिनी तिकडून निघून गेलेला असतो. मग बिनी रावतला कॉल करतो आणि म्हणतो, मला काहीही करून दिल्लीला परत यायचं आहे. मी किती दिवस पोलिसांपासून लपून राहणार? यावर रावत म्हणतो, तू सरेंडर कर. मी दिल्लीचा सीएम झाल्यावर तुला तुरुंगातून सोडवेन. पण बिनीला रावतच्या शब्दांवर विश्वास नसतो, त्यामुळे तो सरेंडर करण्यास नकार देतो. यानंतर आपण अभिषेक नावाच्या एका रिपोर्टरला पाहतो, जो डेली न्यूज चॅनलमध्ये काम करत असतो. तो त्या टॅक्सी ड्रायव्हरचा इंटरव्ह्यू घेत असतो, ज्याने निशाला आपल्या टॅक्सीत बसून शहरापर्यंत सोडलं होतं. टॅक्सी ड्रायव्हरचं नाव अशोक होतं. तो अभिषेकला सांगतो, त्या महिलेला दिल्लीला सोडल्यानंतर काही ऑफिसर्स माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडून तिच्याबद्दल सगळी माहिती मागितली. शिवाय त्यांनी मला झाडाला उलटं टांगलं होतं. हे ऐकून अभिषेक सगळी माहिती नोट करून घेतो. दुसऱ्या दिवशी ही बातमी दिल्लीच्या न्यूजपेपरमध्ये छापून येते. जेव्हा ही बातमी डीसीपी उदयला कळते, तेव्हा तो आपल्या ज्युनियर मयंकला कॉल करतो आणि विचारतो, तुम्ही त्या टॅक्सी ड्रायव्हरला उलटं का टांगलं होतं? तुमच्यामुळे पोलीस दलाची इमेज खराब होत आहे. ही बातमी पाहून मयंकही आश्चर्यचकित होतो. तो आपल्या ऑफिसरला सांगतो, मला या अभिषेकशी भेटायचं आहे. त्याला ताबडतोब ठाण्यात बोलवा. दरम्यान आपण पाहतो की अभिषेक आपल्या मित्राच्या घरी राहतो. त्याचं त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नाही, कारण त्याच्या वडिलांना अभिषेकचं रिपोर्टर होणं आवडलं नव्हतं. तेव्हाच अभिषेकला पोलिसांचा कॉल येतो आणि त्याला ठाण्यात येण्यासाठी सांगतात. थोड्या वेळानंतर अभिषेक आणि मयंक भेटतात. मयंक संतापून अभिषेकला विचारतो, तुझी हिंमत कशी झाली ही बातमी छापण्याची? तुला पूर्ण माहिती तरी आहे का? यावर अभिषेक उत्तर देतो, तुम्हीच मग खरी माहिती द्या. आपल्याला समजतं की अभिषेकला त्याच्या न्यूजला फ्रंट पेजवर आणण्यासाठी काहीही करायचं होतं. अखेर अभिषेकने माफी मागितल्यावर मयंक त्याला शेवटची चेतावणी देऊन सोडतो. आपण पाहतो की मयंक एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे आणि चुकीच्या गोष्टींना तो अजिबात समर्थन देत नाही. यानंतर अभिषेक द एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यूसाठी जातो. द एक्सप्रेस हे दिल्लीमधील सर्वात मोठं न्यूज चॅनल होतं.
तिथे त्याला माया नावाची मुलगी भेटते, जी तिथे बऱ्याच काळापासून काम करत होती. द एक्सप्रेस न्यूज चॅनलचा मालक आमिर हा एक प्रसिद्ध व्यक्ती असतो. अभिषेक आणि आमिर यांची भेट होते. आमिरने अभिषेकची ती न्यूज आधीच पाहिली असते, ज्यामध्ये त्याने दिल्ली पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरला उलट लटकवल्याची बातमी छापली होती. हे पाहून आमिर अभिषेकला चॅनलमध्ये काम करण्याची संधी देतो आणि त्याला पशुपती नावाच्या रिपोर्टरसोबत दिल्ली पोलिसांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाठवतो. पण प्रेस कॉन्फरन्सला जाण्याच्या आधी अभिषेक रस्त्यात छोले भटुरे खाऊन घेतो, ज्यामुळे त्याचं पोट बिघडतं. प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच त्याला वॉशरूमला जावं लागतं आणि तो तिकडून बाहेर पडतो. दरम्यान आपण उदयला पाहतो, जो आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो त्या टॅक्सी ड्रायव्हरला लवकरात लवकर शोधा, कारण त्याच्या मदतीनेच आपण त्या महिलेचा शोध घेऊ शकतो, जिला बिनीच्या लोकांनी किडनॅप केला आहे. उदय आणि मयंक या गोष्टी बोलून रूमच्या बाहेर जातात. तेव्हा वॉशरूममधून अभिषेक बाहेर येतो, ज्याने त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतात. म्हणजेच अभिषेकला आणखी एक मोठी न्यूज मिळते. यानंतर अभिषेक आणि पशुपती आमिरकडे परत जातात. पशुपती आमिरला सांगतो प्रेस कॉन्फरन्स दरम्यान अभिषेक वॉशरूमला गेला होता. हे ऐकून आमिर रागाने अभिषेकला कामावरून काढून टाकतो आणि म्हणतो, तुझ्यात काम करण्याची खरी इच्छा नाही. जेव्हा आमिर घरी जात असतो तेव्हा अभिषेक त्याला अडवतो आणि म्हणतो, सर, माझ्याकडे बिनीबद्दल एक खूप मोठी न्यूज आहे. अभिषेक आमिरला सांगतो, मी माझ्या चॅनलचा विकास करण्यासाठी काहीही करू शकतो. अभिषेक खूप विनंती करतो. त्यानंतर आमिर त्याला पुन्हा कामावर ठेवतो. इथे आपल्याला कळतं की आमिर आणि बिनी यांची जुनी ओळख होती आणि त्यांच्यात एक प्राचीन दुश्मनी होती. ही दुश्मनी नक्की कशासाठी होती हे पुढे उघड होईल. यानंतर रामी उदयला कॉल करून सांगते, मी उद्या तुझ्याशी भेटू इच्छितो. दुसरीकडे बिनी एका ट्रकमधून अफगाणिस्तान बॉर्डर क्रॉस करतो. जेव्हा पोलिसांचा एक गुप्तहेर नूरला कॉल करून सांगतो की बिनी बॉर्डर पार करत आहे, तेव्हा नूर आणि त्याचे साथीदार तिथे चेकिंगसाठी पोहोचतात. पण त्यांना बिनी कुठेही सापडत नाही. तिथून बिनी अर्चनाला कॉल करून सांगतो, उद्या इंदिरापुरमसाठी आनंदाचा दिवस असेल. म्हणजेच बिनी इंदिरापुरमसाठी काहीतरी मोठं प्लॅन करत होता. दुसऱ्या दिवशी इंदिरापुरममध्ये पैशांचा पाऊस पडतो आणि सर्व लोक आश्चर्यचकित होतात. हा पैशांचा पाऊस कोण्या दुसऱ्या नव्हे तर स्वतः बिनीने घडून आणला होता. यानंतर आमिर उदयला एकट्यात भेटतो आणि सांगतो, तू मला बिनीबद्दल माहिती दे. मी ती माझ्या पेपरमध्ये छापेन आणि संपूर्ण दिल्लीला बिनीची खरी ओळख कळेल. पण उदय बिनीबद्दल काही सांगण्यास नकार देतो, कारण रावतने स्पष्ट सांगितले होते की ही माहिती कुठेही लीक होऊ देऊ नये. आमिरला हे आधीच माहिती होतं की उदय हा रावतचा कट्टर माणूस आहे. दुसरीकडे ऑफिसमध्ये अभिषेक पशुपतीला सांगतो की आज इंदिरापुरममध्ये पैशांचा पाऊस झाला आणि कदाचित त्यामागे बिनीचा हात आहे. यावर पशुपती अभिषेकला बिनी आणि अर्चनाची कहाणी सांगतो. काही वर्षांपूर्वी अर्चना अभिनेत्री बनण्यासाठी दिल्लीला आली होती, पण ती अपयशी ठरली. त्यामुळे ती बिनीच्या गँगमध्ये सामील झाली आणि गुन्हेगाराच्या मार्गावर लागली. त्यानंतर बिनी आणि त्याचे साथी लोकांना किडनॅप करून खंडणी उकडू लागले आणि अशा प्रकारे बिनी एक मोठा गँगस्टर बनला. त्याचवेळी माया आपल्या मॅनेजरकडे जाते आणि सांगते की इतकी वर्ष मेहनत घेतली क्राईम रिपोर्टर बनण्यासाठी, पण आमिर सरने माझ्याऐवजी अभिषेकला क्राईम रिपोर्टर बनवले. मॅनेजर तिला उत्तर देतो, चिंता करू नकोस, मी आमिर सरांशी याबाबत बोलेन. दुसरीकडे अभिषेक आमिरकडे जाऊन विचारतो, मी बिनीबद्दल अजून माहिती शोधू शकतो का, कारण संपूर्ण दिल्लीमध्ये बिनीचाच दबदबा आहे. पण आमिर त्याला बिनीबद्दल रिपोर्टिंग करण्यास स्पष्ट नकार देतो. यानंतर आपण नूरला पाहतो. एक माणूस नूरला पैसे देऊन बिनीचं ठिकाण सांगतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये लंच टाईममध्ये अभिषेक मायाला पाहतो आणि तिच्याशी बोलायला जातो. माया त्याला सांगते, मी अनेक वर्षे इथे मेहनत घेतली आहे आणि तू आल्यावर माझा ड्रीम जॉब काढून घेतलास. हे ऐकून अभिषेक हसू लागतो आणि इथून त्यांच्या मैत्रीची सुरुवात होते. त्यानंतर मयंक टॅक्सी ड्रायव्हर अशोकला भेटतो आणि त्या दिवशी दिल्लीला आलेल्या लेडीबद्दल विचारतो. अशोक सांगतो, माझ्या टॅक्सीतून उतरल्यानंतर ती महिला पिवळ्या रंगाच्या कारमध्ये जाऊन बसली. त्या कारच्या मागे एका वाघाचा फोटो होता. मयंक ही सगळी माहिती नीट नोट करून घेतो आणि त्या कारचा शोध घेण्यास सुरुवात करतो. ऑफिसमध्ये सर्व रिपोर्टर आमिरला आपापल्या बातम्या सांगत होते आणि अभिषेकही त्याची बातमी सांगतो. पण आमिरला अभिषेकची बातमी फारशी आवडत नाही. त्यामुळे तो अभिषेकला सांगतो, जेव्हा तुझ्या बातमीत दम असेल तेव्हा मी ती फ्रंट पेजवर छापेन. यानंतर दुसऱ्या दिवशी आमिर मोटेरा नावाच्या एका व्यक्तीला भेटायला जातो. मोटेराला दिल्लीतील सर्व बेकायदेशीर धंद्याची माहिती होती. आमिर त्याला विचारतो
दिल्लीमध्ये बिनीच्या काळ्या धंद्याचं नेटवर्क कोण सांभाळतो? यावर आमिर मोटेराला सलीम आणि अर्चनाबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सांगतो. संध्याकाळी अभिषेक पुन्हा आमिरला स्वतःची नवी न्यूज सांगतो, पण यावेळी सुद्धा आमिरला ती पसंत पडत नाही. आमिर अभिषेकला सांगतो, तुला क्राईम रिपोर्टर बनवून मी मोठी चूक केली. अजूनपर्यंत तू एकही चांगली स्टोरी आणली नाहीस. हे ऐकून अभिषेक निराश होतो. दुसरीकडे मयंक त्या पिवळ्या कारचा शोध घेतो आणि त्याला समजतं की ती कार निशा नावाच्या एका महिलेची आहे. मयंक ताबडतोब उदयला ही माहिती देतो आणि सांगतो की बिनीने रितेश बन्सलच्या पत्नी निशा बन्सलला किडनॅप केलं होतं. रितेश बन्सल हा कॉमनवेल्थ गेमचा कॉन्ट्रॅक्टर आहे. हे ऐकून उदय पोलिसांना निशा आणि रितेशला ठाण्यात बोलवायला सांगतो. यानंतर अर्चना आणि शिव मोठ्या बिझनेसमॅन महाजनच्या मुलगा अमितला किडनॅप करण्याचा प्लॅन आखतात. आता ही दोघं अमितच्या मागावर लागतात. ऑफिसमध्ये पशुपती अभिषेकला सांगतो, एक चांगला क्राईम रिपोर्टर होणं खूप अवघड आहे. जर तू लवकर काहीतरी मोठं करून दाखवलं नाहीस तर तुला इथून काढून टाकलं जाईल. हे ऐकून अभिषेक टेन्शनमध्ये येतो. त्याला काही करून त्याची स्टोरी फ्रंट पेजवर आणायची असते. त्यामुळं तो रात्री आपल्या मित्राला रघुला सांगतो की तो इंदिरापुरममध्ये जाऊन बिनीच्या घराची रिपोर्टिंग करेल, जेणेकरून त्याची बातमी मोठी होईल. पण हे काम सोपं नव्हतं. सकाळी अभिषेक आणि रघु बिनीच्या घराजवळ पोहोचतात, जे बऱ्याच काळापासून बंद होतं. जसंच अभिषेक घरात शिरू लागतो तेव्हाच एक माणूस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, पण अभिषेक आणि रघु तिकडून कसंबसं पडून जातात. दुसरीकडे अर्चना अमितचा पाठलाग करत एका पबमध्ये पोहोचते. ती योजनेनुसार अमितसोबत डान्स करू लागते. अमितही अर्चनासोबत मजा करत असतो. रात्री अभिषेक पुन्हा चोरीछुप्याने बिनीच्या घरात शिरतो. त्याचवेळी नूर आणि त्याचे ऑफिसर्स इराणमधील बिनीच्या घरावर छापा टाकतात आणि बिनीला अचूक वेळी अटक करतात. बिनीच्या घरात अभिषेक काही पुरावे शोधत असतो तेव्हाच एक माणूस त्याला मारून बेशुद्ध करतो. जेव्हा अभिषेकला शुद्ध येते तेव्हा त्याच्यासमोर सलीम नावाचा एक व्यक्ती बसलेला असतो. सलीम अभिषेकला विचारतो, तू इथे काय करतो आहेस? अभिषेक घाबरून उत्तर देतो, मी फक्त चुकून या घरात आलो होतो, पुढच्या वेळी असं काही करणार नाही. अभिषेक सलीम समोर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विनवणी करू लागतो. सलीम अभिषेकला घाबरवून तिकडून पळवून लावतो. दुसरीकडे नूर आणि नेई बिनीला पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात, पण वाटेतच बिनीच्या माणसं पोलिसांवर हल्ला करून बिनीला सोडून नेतात. घरी रघु अभिषेकवर चिडून ओरडतो, कारण तो नाही इच्छित की अभिषेक बिनीच्या मागे लागावा. त्याला समजलं होतं की बिनी विरुद्ध काहीही करणे जीवघेणे ठरू शकतं. पण अभिषेक त्याला समजावतो, ही माझ्या करिअरमधली सर्वात मोठी न्यूज असेल, मी ही संधी सोडू शकत नाही. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मयंक उदयकडे येऊन सांगतो, मला अर्चनाचा एक फोटो मिळाला आहे. मी हा फोटो संपूर्ण शहरात लावून टाकतो, जेणेकरून आपलं काम सोपं होईल. पण उदय त्याला तसं करण्यास मनाई करतो. उदयला नको होतं की अर्चनाला समजावं की पोलीस तिच्या मागावर आहेत. यानंतर अभिषेक भेटायला जातो. माया त्याला संपूर्ण शहर फिरवते आणि अभिषेकला समजतं की माया एका श्रीमंत घरातली मुलगी आहे, पण ती आपल्या पॅशननुसार जगत आहे. आता सलीमच्या घरी अर्चना आणि शिव पोहोचतात. मोटेरा तिथे बाहेर उभा असतो आणि योग्य संधी मिळताच अर्चनाचा फोटो काढतो. यानंतर अभिषेक मायाला सोडून कमिशनरला भेटायला जातो. तो कमिशनरला सांगतो, सर, मला दिल्ली पोलिसांवर एक न्यूज स्टोरी करायची आहे, त्यामुळे मला त्यांच्या कामाची सखोल माहिती हवी आहे. यावर कमिशनर बोलतो, तू डीसीपी उदयला भेट, मी त्याच्याशी बोलतो. त्याचवेळी उदय आणि मयंक पोलीस स्टेशनमध्ये रितेश आणि निशाची चौकशी करत असतात. रितेश खोटे सांगतो की त्याची पत्नी किडनॅप झालीच नव्हती. निशाही म्हणते की ती फक्त काही दिवस फिरायला गेली होती. पण मयंकला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. त्याचवेळी निशाच्या समोर अशोक येतो. अशोकला पाहून निशा दबावाखाली येते आणि अखेर ती संपूर्ण सत्य सांगण्याचा निर्णय घेते. अर्चना नावाच्या बाईने मला किडनॅप केलं होतं आणि त्यांनी माझ्या नवऱ्याकडून पैसे उकळले होते. रितेशही संपूर्ण सत्य कबूल करतो. चौकशी संपल्यानंतर अभिषेक उदयला भेटतो आणि त्याला सांगतो की त्याला पोलिसांवर एक महत्त्वाची स्टोरी लिहायची आहे. यावर उदय मयंकला सांगतो, या मुलाला काही दिवस तुझ्यासोबत ठेव, म्हणजे याला आपल्यावर चांगला आर्टिकल लिहिता येईल. मयंक उदयची गोष्ट ऐकून अभिषेकला स्वतःसोबत ड्युटीवर घेऊन जातो. रात्री ते दोघं एकत्र बसलेले असतात. तेव्हा अभिषेक मयंकला विचारतो, सर, एवढं काम करूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसं सांभाळता? यावर मयंक उत्तर देतो, पोलिसांची जिंदगी खूप वेगळी असते. अर्ध आयुष्य देशाच्या सेवेत जातं आणि उरलेलं कुटुंबासाठी देण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने मयंक अभिषेकला अर्चनाचा फोटो दाखवतो आणि सांगतो, जर तुला ही मुलगी कुठे दिसली तर मला नक्की सांग, ही बिनीची साथीदार आहे. दुसरीकडे बिनी दिल्लीला परत येण्याची तयारी करत असतो.
तो एका नकली पेशंटच्या रूपात दिल्लीला जाणार होता, पण नूरला याची खबर मिळते आणि ती लगेचच रावतला सांगते. हे ऐकून रावत हैराण होतो. त्याला नको असतं की बिनी दिल्लीला परत यावं, कारण त्यामुळे त्याच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. यानंतर आमिर पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि उदयला एक फोटो दाखवतो. या फोटोत अर्चना आणि सलीम एकत्र दिसत होते. हा फोटो मोटेराने दिला होता, पण तरीही उदय सलीमला अटक करण्यास नकार देतो. त्याचवेळी उदयला रावतचा फोन येतो. रावत सांगतो, बिनी उद्या फ्लाईटने दिल्लीला उतरणार आहे, त्यामुळे तिथे जाऊन त्याला अटक करा. उदय ही सूचना ऐकून ताबडतोब एअरपोर्टवर पोहोचतो, पण एअरपोर्टवर कुठेही बिनी सापडत नाही. उदय रावतला कॉल करून सांगतो, सर बिनी इथे नाही, तो कदाचित मुंबई एअरपोर्टवर उतरला असेल. हे ऐकून रावत उदयला इशारा देतो, पुढच्या वेळी मला बिनी अटक झालेला हवा, नाहीतर तूही वाचणार नाहीस. हे ऐकून उदय टेन्शनमध्ये येतो. बिनी मुंबई एअरपोर्टवर उतरतो आणि तिथून लगेच दिल्लीसाठी रवाना होतो. पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना यश मिळत नाही. हे रावतला कळताच तो उदयला म्हणतो, बिनी आमच्यासाठी मोठी धोकेधुकी बनतो आहे, आपण काहीही करून त्याला संपवलं पाहिजे. दुसरीकडे ऑफिसमध्ये अभिषेक आमिरला आपली नवीन न्यूज दाखवतो. आमिरला ती न्यूज खूप आवडते. तेवढ्यात एक महिला रिपोर्टर येते आणि आमिरला एका लहान मुलाच्या मर्डरची न्यूज सांगते. हे ऐकून आमिर आपला निर्णय बदलतो आणि याही वेळेस अभिषेकची न्यूज फ्रंट पेजवर छापत नाही. हे पाहून अभिषेकला खूप राग येतो. दुसरीकडे अर्चना बिनीला सांगते, तुला परत यायला नको होतं. पोलिसांसोबत अभिषेक नावाचा रिपोर्टरही तुझ्या मागे लागला आहे. यावर बिनी उत्तर देतो, मला कोणाचीही भीती नाही. मी इंदिरापुरमच्या लोकांना सोडून जाऊ शकत नाही. यानंतर आमिर त्याच्या मित्राच्या किशोरच्या मुलाच्या वाढदिवसाला जातो, पण आमिर आतून खूप उदास असतो, कारण किशोरच्या मुलाची मृत्यू होऊन अनेक वर्ष झाली होती. तरीही किशोर दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत होता. खरं तर काही वर्षांपूर्वी बिनीच्या माणसांनी किशोरच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. किशोरने ही गोष्ट आमिरला सांगितली, तेव्हा आमिरने त्याला दिलासा देत म्हटलं होतं, तू काळजी करू नकोस, मी आणि उदय तुझ्या मुलाला वाचवू. आमिर पोलिसांच्या मदतीने बिनीला पकडायला जातो, पण बिनीला ही खबर लागते आणि त्याच्या माणसं पोलिसांवर हल्ला करतात. या चकमकीत किशोरच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याच दिवसापासून आमिर स्वतःला किशोरच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार मानतो आणि त्याचा एकमेव उद्देश बिनीला शिक्षा मिळवून देणं असतो. रात्री ऑफिसमधले सगळे लोक पार्टीसाठी अभिषेकच्या घरी येतात. माया सगळ्यांना घेऊन येते. पार्टी सुरू असते, पण अभिषेक बाहेर एकटा उदास बसलेला असतो. माया त्याच्याजवळ येऊन विचारते, तू एवढा उदास का आहेस? मला माहिती आहे की तुला तुझी न्यूज ट्रेंडिंग करायची आहे आणि मला खात्री आहे की एक दिवस तू हे नक्की करून दाखवशील. हे ऐकून अभिषेकला खूप बरं वाटतं. सकाळी पशुपतीला अभिषेकच्या रूममध्ये बिनीचा फोटो लागलेला दिसतो. तो अभिषेकला विचारतो, तू आमिरला न विचारता बिनीबद्दल माहिती गोळा करत आहेस? यावर अभिषेक म्हणतो, मला खात्री आहे की बिनीची न्यूज आमच्या चॅनलला आणखी मोठं बनवेल, पण हे आमिर सरांना सांगू नकोस, नाहीतर ते माझ्यावर रागवतील. त्याचवेळी अर्चना अमितला कॉल करून म्हणते, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, आपण कुठेतरी भेटू शकतो का? अमित होकार देतो आणि अर्चनाला भेटायला जातो, पण अर्चनाचा हेतू वेगळाच होता. ती अमितला आपल्या जाळ्यात अडकू पाहत असते. दुसरीकडे अभिषेक एका हॉटेलमध्ये धीरज नावाच्या व्यक्तीला भेटतो आणि बिनीबद्दल माहिती विचारतो. धीरज त्याला सांगतो, तुला जर बिनीला भेटायचं असेल तर करुणाजीला भेटावं लागेल. बिनी प्रत्येक काम तिच्या आशीर्वादानेच करतो. करुणा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहाना यांची आजी असते. यामुळे अभिषेक विचार करू लागतो की तो आहानाला कसा भेटू शकेल. दुसरीकडे अमित अर्चनाला घेऊन आपल्या मित्राच्या रघुच्या घरी जातो. अमित आणि रघु चांगले मित्र असल्याने तो अर्चनासोबत वेळ घालू लागतो. तेव्हा रघु आणि अभिषेक अचानक घरात येतात. अर्चनाला पाहून अभिषेक आश्चर्यचकित होतो, पण काही बोलत नाही. यानंतर अमित अर्चनाला घेऊन आपल्या घरी जातो, पण अभिषेकला लक्षात येतं की अर्चनाचा खरा टार्गेट अमित असू शकतो. तो लगेचच ही गोष्ट मयंकला सांगतो. हे ऐकताच मयंक आपल्या ऑफिसरसह अमितच्या घरी जायला निघतात. अमित आणि अर्चना घरी पोहोचतात आणि एकत्र वेळ घालवत असतात. तेवढ्यात अमितचे वडील महाजन अचानक घरात येतात. ते अमितच्या रूममध्ये जातात आणि बघतात अमित बेशुद्ध पडलेला असतो. त्याचवेळी अर्चना महाजनवर बंदूक रोखते. इतक्यात बिनी अर्चनाला कॉल करून सांगतो की पोलीस तुझ्या मागे आहेत, लगेच महाजनला किडनॅप करून माझ्याकडे घेऊन ये. हे ऐकून अर्चना घाबरते आणि महाजनला घेऊन बाहेर पडते. तेवढ्यात पोलीस तिथे पोहोचतात आणि फायरिंग सुरू होते. अर्चना देखील प्रत्युत्तरात गोळ्या झाडते. याचवेळी अभिषेक कॅमेऱ्यात संपूर्ण दृश्य रेकॉर्ड करत असतो. या चकमकीत 4 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू होतो, पण अर्चना महाजनला घेऊन पळून जाण्यात यशस्वी होते. मयंक हे पाहून खूप निराश होतो,
कारण त्याला अर्चनाला पकडता आला नाही. तो अभिषेकला सांगतो, तुला या गोष्टीमध्ये पडायला नको होतं, तुझ्या जीवाला धोका होता. अभिषेक उत्तर देतो, सर, जर तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता काम करत असाल तर मी माझ्या कर्तव्यापासून मागे कसा हटू. काही वेळाने उदय मयंकला भेटायला येतो. त्याला कळतं की मयंकने अर्चनाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. उदय रागवतो आणि म्हणतो, तुझ्या निष्काळजीपणामुळं आमचे अधिकारी मृत्युमुखी पडले. मयंक उत्तर देतो, माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, म्हणून मला तुमच्या परवानगीशिवाय तिथं जावं लागलं. यानंतर मयंक भावनिक होऊन सांगतो, मी काहीही करून बिनीला पकडणारच, कारण त्यानेच माझ्या वडिलांची हत्या केली होती. हे ऐकून उदय संतापतो आणि म्हणतो, तुझे वडील देशद्रोही होते, त्यांच्यामुळेच बिनी अजूनही मोकाट फिरतो आहे. हे ऐकून मयंक सुन्न होतो, कारण त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान होता. भूतकाळात उदयला दाखवतात, जिथे आमिर त्याला सांगतो की बिनीने किशोरच्या मुलाला किडनॅप केला आहे. हे ऐकून उदय आणि रावत मिळून बिनीला ठार मारण्याचा प्लॅन करतात. रावतला भीती वाटत होती की बिनी भविष्यात त्याचं भांडाफोड करू शकतो, पण उदय बिनीला मारायला जातो. त्याआधीच मयंकच्या वडिलांनी बिनीला पोलीस येत असल्याची खबर देऊन सावध केलं. यामुळं बिनी पोलिसांच्या हातून निसटून पडून जातो. उदयला जेव्हा कळतं की मयंकचे वडील बिनीच्या बाजूने काम करत होते, तेव्हा तो संतापाने मयंकच्या वडिलांना ठार मारतो. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला माहिती होती, पण तो कोण होता हे पुढे समजेल. वर्तमान काळात अभिषेक आमिरला एक व्हिडिओ दाखवतो, जिथे अर्चना पोलिसांवर हल्ला करताना दिसत असते. अभिषेक म्हणतो, सर, ही न्यूज फ्रंट पेजवर आली तर तुमच्या चॅनलची लोकप्रियता प्रचंड वाढेल. आमिरला ही आयडिया खूप आवडते आणि तो ही न्यूज फ्रंट पेजवर छापण्याचा निर्णय घेतो. हे ऐकून अभिषेकला खूप आनंद होतो आणि तो मायासोबत पार्टी करतो. त्या रात्री अभिषेक आणि माया आणखी जवळ येतात. सकाळी अभिषेक एक्सप्रेस न्यूजपेपरच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. त्याच्या घरी पेपर येतो आणि तो पाहतो की त्याची न्यूज खरंच फ्रंट पेजवर छापली गेली आहे, पण त्याच्या नावाच्या जागी आमिरचं नाव दिलेलं असतं. हे पाहून अभिषेक विचारात पडतो की आमिरने असं का केलं. तो आमिरला भेटायला जातो आणि विचारतो, सर, तुम्ही असं का केलं. यावर आमिर उत्तर देतो, ही न्यूज तुझी नाही, मी खूप आधीपासून बिनीवर लक्ष ठेवलं आहे. हे ऐकून अभिषेक संतापतो, कारण आमिरने त्याचं क्रेडिट चोरलं होतं. रागाच्या भरात अभिषेक आमिरला सुनावतो आणि ती नोकरी सोडून निघून जातो. महाजनच्या किडनॅपिंगची बातमी संपूर्ण दिल्लीभर पसरते. दुसरीकडे बिनी अर्चनाला सांगतो, हे न्यूजपेपरवाले कोणालाही गुन्हेगार ठरवू शकतात. हे लोक आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचं नाव खराब करतात. हे कोण आपल्याला कळतं की बिनीच्या मनात काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे. अभिषेक एक्सप्रेस न्यूज चॅनल सोडल्यानंतर इतर मीडिया चॅनलमध्ये नोकरीसाठी अर्ज करतो, पण त्याला कुठेही नोकरी मिळत नाही, कारण त्याने आमिरशी दुश्मनी घेतली होती. त्याचवेळी पशुपतीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तेव्हा पशुपती सांगतो, आमिर तुझ्यावर खूप नाराज आहे, कदाचित तुला कुठे नोकरी मिळणार नाही. हे ऐकून अभिषेक विचारात पडतो की तो आता काय करणार. दुसरीकडे मयंक आपल्या वडिलांची खरी सच्चाई जाणून घेण्यासाठी त्यांच्या मित्र कृपालला भेटतो. कृपाल सांगतो, तुझे वडील बिनीला पोलिसांच्या येण्याची माहिती देत होते, त्यामुळं तू निसटू शकला. हे ऐकून मयंक विचारतो, माझ्या वडिलांची हत्या कोणी केली. यावर कृपाल सत्य उघड करतो, तुझ्या वडिलांना उदयनेच मारले आणि त्याने मला हे गुप्त ठेवायला सांगितलं होतं. हे ऐकून मयंक खूप भावूक होतो आणि ठरवतो की तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उदयबद्दल सर्व सांगेल. कृपालही त्याला मदत करण्याचं वचन देतो. दुसरीकडे पशुपती अभिषेकला एका न्यूज चॅनलमध्ये घेऊन जातो. पशुपती अभिषेकची मदत करत होता, कारण काही वर्षांपूर्वी आमिरने पशुपतीच्या न्यूजचं क्रेडिटही चोरलं होतं, म्हणून पशुपती मनातून आमिरचा द्वेष करत होता. अभिषेक ज्या न्यूज चॅनलमध्ये जातो त्याचा मालक सुमरा असतो, जो आमिरचा कट्टर प्रतिस्पर्धी होता. या चॅनलमध्ये अभिषेकला नोकरी मिळते. दुसरीकडे आमिर मायाला सांगतो, आता तू बिनीबद्दल माहिती काढण्याचं काम करशील. पण मायाला हे केस घ्यायची नव्हती, कारण आधीपासूनच अभिषेक त्यावर काम करत होता. त्यावर आमिर तिला समजावत म्हणतो, तुला मोठी क्राईम रिपोर्टर बनायचं ना, मग हीच तुझ्यासाठी संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची. हे ऐकून माया मान्य करते. ऑफिसमध्ये अभिषेक सुमाराला सांगतो, बिनीने आजपर्यंत ज्या लोकांना किडनॅप केलं आहे ते सर्व कॉमनवेल्थ गेमचे कॉन्ट्रॅक्टर्स होते, म्हणजे बिनीचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे. सुमारा विचारते, तू आमिरच्या आधी बिनीपर्यंत पोहोचू शकशील का. अभिषेक म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्यापर्यंत आधी पोहोचेन. त्यानंतर अभिषेक काही जुगाड करून आहानासोबत निर्माता म्हणून बोलतो. तो आहानाला सांगतो, मला तुझ्या आजीसोबतही भेटायचं आहे, त्यानंतर आम्ही तुला चित्रपटात संधी देऊ. हे ऐकून आहाना मान्य करते. दुसरीकडे बिनी रावतच्या विरोधी पक्षातील नेते शर्मा याला भेटायला जातो. बिनी त्याला सांगतो, मी तुझी सरकार बनवायला मदत करू शकतो. तो पुढे बोलतो,
माझ्या सांगण्यावरून महाजन कॉमनवेल्थ गेममधील सर्व घोटाळ्यांबद्दल लोकांसमोर सत्य उघड करेल. त्याबरोबरच रावतचाही पर्दाफाश होईल आणि त्यानंतर दिल्लीमध्ये तुझी सत्ता स्थापन होईल. हे ऐकून शर्मा तयार होतो आणि बिनीला मदत करण्यास मान्य होतो. पण बिनीची एक अट असते की त्याने सरेंडर केल्यावर त्याची शिक्षा कमी व्हावी आणि नंतर त्याला निवडणूक लढता यावी. शर्मा हे सगळं मान्य करतो. यानंतर नेगी रावतला भेटायला येतो. रावत संतापून म्हणतो, एवढ्या प्रयत्नानंतरही तू बिनीला पकडू शकला नाहीस. त्याच्यामुळे माझी झोप उडाली आहे. काहीतरी करून त्याला पकडा आणि संपवा. दुसरीकडे अभिषेक आपल्या घरी काम करत असतो तेव्हा आहना त्याला कॉल करते. ती म्हणते, तुम्हाला माझ्या आजीला भेटायचं होतं ना, तर आत्ताच या. हे ऐकून अभिषेक लगेचच तिच्या घरी निघतो. तो जेव्हा तिच्या आजीच्या खोलीत जातो तेव्हा त्याला तिथं बिनी बसलेला दिसतो. बिनीला पाहून अभिषेकच्या अंगावर काटा येतो, कारण त्यांनी याआधी कधीही बिनीला प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. अभिषेक घाबरतो आणि त्याला काहीच बोलता येत नाही. खरं तर बिनीनेच अभिषेकला बहाण्याने बोलवलं असतं. बिनी अभिषेकला धमकावत म्हणतो, तुझे संपूर्ण कुटुंब आमच्या नजरेखाली आहे. मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या घरच्यांबद्दल सगळी माहिती आहे. हे ऐकून अभिषेक अजूनच जास्त घाबरतो. दुसरीकडे आमिर आणि माया मिळून किशोरच्या घरी त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी जातात. किशोर आपल्या मुलाला आठवून खूप दुःखी होतो. तेव्हा आमिर त्याला समजावतो, आम्ही तुझ्या मुलाच्या खुन्याला शिक्षा द्यायची इच्छा ठेवतो. आमच्या पेपरमध्ये तुझ्या मुलाच्या मृत्यूची कथा छापू, जेणेकरून इंदिरापुरमच्या लोकांसमोर बिनीचा खरा चेहरा उघडा होईल आणि मग बिनीला शिक्षा होईल. हे ऐकून किशोर त्यांचं म्हणणं मान्य करतो आणि सर्व सत्य सांगायला तयार होतो. दुसरीकडे बिनी अभिषेकला विचारतो, तू माझ्या मागे का लागला आहेस? अभिषेक घाबरून उत्तर देतो, मी लोकांसमोर तुमच्याबद्दल सगळी माहिती आणू इच्छितो. हे ऐकून बिनी त्याला थेट आपल्या गुप्त ठिकाणी घेऊन जातो. तो अभिषेकला सांगतो, माझ्याबद्दल सत्य बाहेर काढण्यासाठी तुला एका दुसऱ्या व्यक्तीची सच्चाई उघड करावी लागेल. यानंतर बिनी महाजनला अभिषेक समोर आणतो. महाजन बिनीच्या सांगण्यावरून अभिषेकला सगळं खरं सांगतो. तो म्हणतो, कॉमनवेल्थ गेममध्ये आम्हाला टिश्यू पेपर पुरवण्याचा ठेका मिळाला होता. एका टिश्यू पेपर पॅकेटची किंमत 10 रुपये होती, पण आम्ही ती 100 रुपयेमध्ये विकत होतो. अशा प्रकारे आम्ही 350 कोटी रुपयांचा घोटाळा केला. हे ऐकून अभिषेक पूर्णपणे हादरून जातो. अभिषेक ही संपूर्ण रेकॉर्डिंग आपल्या बॉस सुमराकडे घेऊन जातो. सुमरा हे पाहून धक्क्यात जातो आणि विचारतो, बिनीने तुला का मारलं नाही? यावर अभिषेक उत्तर देतो, बिनीला आपली बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवा आहे, म्हणूनच तो मला त्याचा इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार आहे. पण सुमरा ही मोठी बातमी आपल्या चॅनलवर टाकण्यास घाबरत होती, कारण त्या घोटाळ्यामागे बडे नेते आणि प्रभावशाली लोक होते. तेव्हा अभिषेक तिला म्हणतो, जर तुम्ही ही रेकॉर्डिंग दाखवली नाही तर मी ती दुसऱ्या चॅनलला देईन. हे ऐकून सुमरा असा मोठा चान्स सोडू इच्छित नव्हती, म्हणून ती आपल्या हेडसोबत बोलून ही बातमी प्रसारित करण्यासाठी तयार होते. त्यानंतर मयंक पोलीस कमिशनरला भेटतो आणि त्याला सगळी माहिती देतो. तो सांगतो, माझ्या वडिलांनी बिनीला मदत केली होती, पण त्यांचा खून बिनीने नाही तर उदयने केला आहे. हे ऐकून कमिशनर उत्तर देतो, तू काळजी करू नकोस, कायदा प्रत्येकाला योग्य शिक्षा देईल. मी उदयला नोकरीतून काढून टाकतो. दुसरीकडे शर्माकडे महाजनच्या कबुलीची व्हिडिओ पोहोचते. हे पाहून शर्मा खूप आनंदी होतो, कारण त्याला माहिती असतं की महाजनप्रमाणेच रावतही या घोटाळ्याचा सहभागी आहे. रावतची सत्ता उलटवण्यासाठी शर्मा काहीही करू शकत होता. यानंतर उदय रावतच्या घरी जातो आणि तक्रार करतो, माझ्यावर खुनाचा आरोप ठेवून मला नोकरीतून काढलं गेलं आहे. कृपया काही करून माझी नोकरी परत मिळवून द्या. यावर रावत उत्तर देतो, जर तू बिनीला ठार मारशील तर मी तुला तुझी नोकरी परत मिळवून देईन. हे ऐकून उदय त्याच्या मागणीनुसार काम करण्यास तयार होतो. रात्री माया अभिषेकच्या घरी येते. अभिषेक तिला महाजनच्या कबुलीचा व्हिडिओ दाखवतो आणि सांगतो, ही व्हिडिओ उद्या आमच्या चॅनलवर प्रसारित होईल, त्यानंतर मी खूप फेमस होईल. हे ऐकून मायाला त्याच्याविषयी हेवा वाटू लागतो. ती अभिषेक सोबत जवळीक साधते आणि तो झोपल्यानंतर त्याची व्हिडिओ चोरी करून पळून जाते. माया ती व्हिडिओ आमिरला दाखवते. हे पाहून आमिर खूप आनंदित होतो, कारण त्याला एक खूप मोठी स्कूप न्यूज मिळाली होती. तो ठरवतो की ही न्यूज उद्या सकाळी आपल्या चॅनलवर सर्वात आधी प्रसारित करायची. पण योग्य वेळी पशुपती अभिषेकला सांगतो, मायाने तुझी व्हिडिओ चोरी करून आमिरला दिली आहे, तू आमिरच्या आधी ती न्यूज प्रसारित करायला हवी. हे ऐकून अभिषेक घाबरतो आणि पटकन सुमराला सांगतो, माझी व्हिडिओ लीक झाली आहे, आपल्याला ती आजच चॅनलवर टाकावी लागेल. सुमरा त्याच्या म्हणण्याला मान्यता देते आणि लगेचच ती न्यूज आपल्या चॅनलवर प्रसारित करते. त्याचवेळी आमिर आणि माया त्या व्हिडिओला आपल्या चॅनलवर टाकण्याची तयारी करत असतात. पण त्यांना अचानक टीव्हीवर अभिषेक दिसतो, जो सर्वांना महाजनबद्दल सत्य सांगत असतो. हे पाहून मायाचा संपूर्ण प्लॅन फसतो. रात्री अभिषेक मायाला फोन करून तिला सुनवायचं ठरवतो, पण माया जशी फोन उचलते तशी काही लोक तिला किडनॅप करून घेऊन जातात. मायाचा आवाज ऐकून अभिषेक घाबरतो
आणि लगेचच पशुपतीला कॉल करून तिचा पत्ता विचारतो. पशुपती सांगतो, माया काही वेळापूर्वी किडनॅप झाली आहे आणि तिचा फोन पार्किंगमध्ये सापडला आहे. हे ऐकताच अभिषेकला समजतं की हे नक्कीच बिनीचं काम आहे. तो बिनीला कॉल करून विचारतो, तू मायाला किडनॅप केलं का? यावर बिनी उत्तर देतो, मायाचा देखील या घोटाळ्याशी काही संबंध आहे. तू इथे आल्यावर तुला सगळं कळेल. यानंतर बिनी महाजनला भेटतो आणि त्याला सांगतो, उद्याच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये तुला त्या व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल जो तुझ्यासोबत या घोटाळ्यात सामील होता. पण महाजन ते मान्य करत नाही. तेव्हा बिनी त्याला धमकी देतो, जर तू कबुली दिली नाहीस तर तुझ्या बायकोला बोलावं लागेल, नाहीतर मी तुझ्या मुलाला मारून टाकेन. हे ऐकताच महाजन भीतीने थरथर कापू लागतो. दुसरीकडे उदय बिनीला ठार मारण्यासाठी त्याच्या बाजूच्या घरात नवीन ओळख घेऊन राहत असतो आणि सतत बिनीवर नजर ठेवतो. थोड्या वेळाने अभिषेक बिनीच्या घरी पोहोचतो. तेवढ्यात सीबीआयला ही माहिती मिळते की बिनी इंदिरापुरममध्ये लपून राहतोय. इकडे अभिषेक महाजनच्या पत्नीचा लाईव्ह टेलिकास्ट करत असतो. तिला आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी लोकांसमोर सांगावं लागतं, माझ्या नवऱ्याच्या घोटाळ्याचा खरा सूत्रधार विकी आहे. त्याने कॉमनवेल्थ गेममध्ये तब्बल 2000 कोटींचा घोटाळा केला आहे. हे ऐकून माया धक्क्यात जाते, कारण विकी म्हणजे तिचे वडील होते. तिला यावर विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात विक्कीही ही बातमी ऐकतो आणि हादरतो. तिथेच बिनीचे लोक मायाला पकडून त्याच्यासमोर आणतात. पण माया बिनीला विचारते, तुला काय वाटतं, हे सगळं करून तू हिरो बनलास? माझ्या पप्पांनी काही चुकीचं केलं नाही. यावर बिनी उत्तर देतो, तुम्ही फक्त मलाच दोष देताय, पण खरा गुन्हेगार तुझा पप्पाच आहे. ते स्वतःच हे कबूल करणार आहेत, बघत राहा. या दरम्यान विकी संतापून रावतला भेटायला जातो आणि म्हणतो, मी तुला इतके पैसे दिले तरी आज मला हे दिवस बघावे लागत आहे. बिनीने माझ्या मुलीला देखील किडनॅप केला आहे. यावर रावत उत्तर देतो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं ठीक करेन, फक्त तुझ्या मुलीची काळजी कर. काही वेळातच पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी बिनीला पकडण्यासाठी त्याच्या घराबाहेर पोहोचतात. पण इंदिरापुरमची जनता त्यांना आत जाण्यास विरोध करते. तेवढ्यात उदय बिनीला मारण्यासाठी एका व्यक्तीकडून गन मागवतो. दुसरीकडे अभिषेक मायाला भेटतो. माया त्याला संतापून म्हणते, आज तू खूप खुश असशील ना, एका निर्दोष माणसाला गुन्हेगार ठरवलंस. अभिषेक मायाला उत्तर देतो, तुझ्या पप्पांनी जनतेला लुटलं आहे आणि फसवणूक करणं तुमच्या रक्तातच आहे, कारण तुझंही वागणं वेगळं नव्हतं. तू पण मला धोका दिलास आणि माझी व्हिडिओ चोरली, नाही का? तेवढ्यात आमिर टीव्हीवर येऊन जाहीर करतो, बिनी हा किडनॅपर आहे. त्याने अनेक लोकांचं अपहरण आणि हत्या केल्या आहेत. पण एवढं सगळं समोर आलं तरीही इंदिरापुरमची जनता बिनीला हिरो मानत होती. त्याच दिवशी अभिषेक बिनीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी जातो. इंटरव्ह्यूपूर्वी बिनीचे लोक अभिषेकला एक पेपर देतात आणि सांगतात, फक्त त्यावर लिहिलेले प्रश्नच विचारायचे. पण इंटरव्ह्यू दरम्यान अभिषेक तो पेपर बाजूला ठेवतो आणि स्वतःच्या मनाने प्रश्न विचारू लागतो. तो विचारतो, तुम्ही इतकी मर्डर आणि किडनॅपिंग केली आहेत, पण अजूनही सरेंडर का करत नाही? यावर बिनी उत्तर देतो, मी त्या दिवशी सरेंडर करेन जेव्हा या घोटाळ्यातील सामील असलेल्या सर्व लोकांचे नाव समोर येतील आणि मी इंदिरापुरमच्या लोकांना कधीच धोका देणार नाही. हे ऐकून तिथले सर्व लोक आश्चर्यचकित होतात. दुसरीकडे विकीला अजूनही आपल्या मुलीची चिंता सतावत असते. रावत त्याला सांगतो, तुला जर तुझी मुलगी परत हवी असेल तर तुला सगळ्यांसमोर तुझी चूक मान्य करावी लागेल. एकदा का बिनी पोलिसांच्या हाती आला, मग मी सगळं पुन्हा आधीसारखं ठीक करून टाकेन. विकी रावतच्या या गोष्टीला मान्यता देतो आणि बिनीला भेटायला निघतो. त्याचवेळी पशुपती एका बारमध्ये ड्रिंक करत असतो. तेव्हा तिथे आमिर येतो. आमिर संतापून विचारतो, तुला लाज नाही का वाटत? तू अभिषेकला त्या व्हिडिओबद्दल सांगितलंस ना? यावर पशुपती शांतपणे उत्तर देतो, तू जर माझा मित्र असूनही मला धोका देऊ शकतोस तर मी पण अभिषेकला मोठं होण्यासाठी मदत करू शकतो. हे ऐकून आमिर संतापून निघून जातो. यानंतर बिनीच्या घरी अभिषेक विकीचा इंटरव्ह्यू घेत असतो. विकी सर्वांसमोर उघड करतो, मी हे सगळं स्वतःसाठी केलं नाही. या घोटाळ्यात रावतही तितकाच जबाबदार आहे. हे ऐकून मायाच्या मनाचा ठोका चुकतो. तिला कधीच वाटलं नव्हतं की तिचे वडील असे काही करतील. ही बातमी समजताच जनतेमध्ये रावत विरुद्ध तीव्र रोष पसरतो. शर्मा घोषणा करतो, ज्या देशात रावतसारखा नेता असेल त्या देशाचं कधीही भलं होऊ शकत नाही. त्यामुळे रावतने ताबडतोब राजीनामा द्यावा. देशभरातील जनता रावतच्या विरोधात उभी राहते. हे सगळं पाहून बिनी खूप आनंदी होतो. तो अर्चनाला सांगतो, तू इथून दूर निघून जा, मी स्वतःला पोलिसांसमोर शरण जाणार आहे. मला माहिती नाही पुढं माझं काय होणार. अर्चना त्याला रोखण्याचा प्रयत्न करते, पण बिनी आपल्या निर्णयावर ठाम राहतो. बिनी सर्वांसमोर स्वतःला सरेंडर करायला जातो. तेव्हाच उदय गर्दीमधून बिनीवर गोळी झाडतो, पण मयंक धावत जाऊन उदयला पकडतो. तोपर्यंत किशोर पुढे येऊन बिनीला ठार मारतो. आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतो. सीन वर्तमान काळात येतो. बिनीच्या मृत्यूनंतर या घोटाळ्यातील सामील असलेल्या सर्व मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबलं जातं.
ही घोटाळ्याची बातमी उघड करणाऱ्या अभिषेकला जबरदस्त प्रसिद्धी मिळते आणि ही सिरीज इथेच संपते. सत्य दडपता येतं पण नष्ट करता येत नाही. एका धाडसी पत्रकाराच्या प्रयत्नांनी भ्रष्टाचाराची पोलखोल झाली, गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आणि सत्याचा विजय झाला. पण ही केवळ एका लढाईचा शेवट आहे. युद्ध अजूनही सुरूच आहे. कारण जेव्हा समाज अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हाच खरी क्रांती घडते. शेवटी सत्य जिंकलं. पण प्रश्न हा आहे, पुढचं सत्य बाहेर आणण्याची हिंमत कोण दाखवेल?